गोलंदाज इव्हियन सज्ज होईल. ऑल सेट ऑल गो. उत्तन वर्सेस वसई असं अर्थात यशमी दिलवन उत्तन आणि डायनामिक वसई यामध्ये होते सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. चला मॅचला सुरुवात झाली. राजू मिश्रा ऑन स्ट्राईक. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केलं. मनगाड्याच्या साहाय्यानं थोडंसं रिस्ट वळली गेली आणि चेंडूला पाठवला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पहिल्या चेंडूवरती राजू मिश्रा यांच्या बॅटमधनं चौकार. थँक्यू. पायावरचा चेंडू होता, थोडंसं मनगट वळवलं, अगदी रिस्ट थोडीशी फिरली गेली आणि हा चेंडूला फ्लिक केला. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती चौकार. चौकारानं झाले सुरुवात या डायनामिक वसई संघाची. पॉवर प्लेचा षटकाचा खेळ सुरू आहे. बिहाइंड द विकेट 2 क्षेत्ररक्षक. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, बॅक टू द बॉलर. अगदी गोलंदाजच्या दिशेने केला खेळला होता. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न झालाय, झेल सुटलाय. रिएक्शन टाइम थोडंसं कमी होतं. जसं रिफ्लेक्शन लगेच आलं होतं, रिएक्शन थोडंसं कमी होतं, रिएक्शन टाइम कमी होतं. हा रिप्ले बघा, जसं आपण बघतील ऑफस्टमच्या बाहेर फुलरले नव्हता, बॅक टू द बॉलर खेळ होतं. रिएक्शन टाइम अगदी सेकंदामधला 30वा भाग असावा इतकं कमी होतं रिएक्शन टाइम. आता पुन्हा एकदा कोलवा टप्प्याचा चेंडू मोठा वापर झाला. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता. डीप मिड विकेटला फिल्डर. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण पहिल्या चेंडूवरती चौकारानं स्टार्ट झाला होता हा सामना आणि त्यानंतर लेन थोडीशी बदलली, लाईन थोडीशी बदलली आणि या लाईन बदलत असताना या चेंडूला अगदी ऑफ अँड मिडल स्टंपवरती चेंडू खेळवण्याचा प्रयत्न केला होता. पहिला चेंडू होता तो अगदी विदिन द स्टंप गेले होते. पायावरचा चेंडू आणि त्या चेंडूला चौकाराच्या दिशेने पाठवलं होतं. सोहेल डावकुरे हाताचा फलंदाज, एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ख्याती राहिली आहे वसईच्या क्रिकेटमध्ये. तो स्ट्रायकर एंडला आहेत सोहेल. वेळ महत्वाचा, टाइम महत्वाचा आहे. जे तुम्हाला निर्धारित वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. स्कोरर आम्हाला माहिती देतात 3:32 सामन्याला सुरुवात झाली. फुलटॉस बॉल पायावरचा ट्राय करायचा होता. चेंडूला स्क्वेअर केला, फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण थोडासा वेळ घेत आहेत कारण कुठल्याही कोणी अटॅक करायचा, कुठल्याही कोणी आक्रमक पवित्रा स्वीकारायचा आहे ते आवश्यक आहे, समजणं आवश्यक आहे. नाही तर मागच्या सामन्यासारखं अगदी अगदी जवळ पोचलेले होते. नरेश स्पोर्ट्स कासारवाडील संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती होता आणि त्यानंतर थोडीशी घाई गडबड झाली. लेग स्टंपच्या बाहेर पंच वळतात, इशारा करतात. वाईट बॉलचा इशारा होता पंचाकडनं. एक धाव अवंतरच्या स्वरूपात प्राप्त होईल. आजचा दिवस जसा सुरू झाला होता, पहिला सामना क्लब हाऊस मनोरी आणि जय श्रीराम मुर्धा जिथे मनोरीचा संघ विजय झाला होता. दुसरा सामना झाला होता ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि जाणता राजा खारबाव. अगदी अटीतडी झुंज सेम मॅच होता. जसा आता नारंगी आणि कासारवाडीचा मॅच संपलाय ना, तसाच खारबाव आणि गोडदेवचा मॅच होता. किंबहुना तो मॅच कधी खारबावकडे गेला, कधी गोडदेवकडे गेला. एस्टनच्या वरून चेंडू पार होतोय. जाणता खारबाव आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव अगदी 6 चेंडू आणि 6 धावा करायच्या होत्या जाणता खारबाव संघाला आणि तिथून एक चांगले षटक हिरेन मात्रेचं आपण पाहिलं होतं. आणि त्यानंतर मागचा सामना नरेश स्पोर्ट्स कासारवाडी 12-11चा मॅच आणि या 12 चेंडूमध्ये 11 धावा करत असताना मॅडन ओव्हर 2 विकेट हेमेंद्र नाताळे आणि त्या सामन्याला कलाटणी दिली गेली. पुढ्यातला चेंडू होता, पुढ्यातला चेंडू. बराच वेळ थोडेसे थांबले होते याला
फटका खेळण्यासाठी आणि अगदी स्लॉट मध्ये आला आणि पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय षटकार. थँक्यू. जेडीसी देखील तेच दाखवते बाबा, तुम्ही जर असा स्लॉट मध्ये चेंडू दिला ना तर पार्किंग प्लॉट मध्ये जाणार, कारण जो लेन तुम्ही हाताळली ना, म्हणजे आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ओव्हर पिच होता, ओव्हर पिच, आणि त्याला अगदी फुल केलंय आणि चेंडूला पाठवले लॉंगन सीमारेषा पार. षटकार. षटकारनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत दाफलकावरती 13-13. सुरुवात झाली होती चौकारानं, त्यानंतर एंड झाला तो सिक्सरनं षटकानं. राजू मिश्रा बॅटिंग करतात, एक षटकार एक चौकार बॅटिंग करतात. 11 वरती दुसऱ्या बाजूला सोहेल आहेत, ज्यांनी एक धाव करून आपलं खातं उघडलेलं आहे. यशमीत 11 उत्तन. दुसरं षटक हाताळण्यासाठी गॉडसन किका. जीएम स्कूल एंड वरनं गॉडसन सज्ज होतील. डाकुरे हाताचा फलंदाज अर्थात सोहेल स्ट्रायकर एंडला सज्ज आहेत. एक तर चांगला ही स्पर्धा ज्यावेळेला दोन्ही एंडनं खेळवली जाते त्यावेळेला प्रत्येक खेळाडूचा वापर तुम्ही कसा करणार. बॅक टू द बॉलर केला तर फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न गॉडसन किकानं केला. डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय. त्याच्यामुळे काय झालं की ही स्पर्धा जसं जसं पुढे चालले ना तसं आता प्रत्येक टीममध्ये कॅल्क्युलेशन होतं. हवेच्या साथीनं हवेच्या बाजूनं कोण गोलंदाजी करणार, अगेन्स्ट विंड आल्यानंतर कोणाला फलंदाजीसाठी पाठवायचं आहे, कॉम्बिनेशन काय राहणार आहे, जसं लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन या सामन्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. तो देखील महत्त्वाचं आहे, कसं कॉम्बिनेशन राखणार तो संघ. यशमीत 11 उत्तम फिल्डिंग करताय, फक्त वेळ जास्त घेत आहेत टीम उत्तम संघ. घड्याळावरती लक्ष असू द्या, घड्याळाची टिकटिक देखील तितकीच महत्वाची आहे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला, चेंडू चला मिड विकेटला, डीप मिड विकेटनं क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील, एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा जलद गतीनं पूर्ण झाल्यात की नाही, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. दोन धावा या चेंडूवरती पूर्ण, 2 धावाने धाफलकामध्ये होईल वाढ. 15 धावा धाफलकावरती आहे. राजू मिश्रा ज्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या, एक तर 2 इंटेन्शन होते याचे, 2 धावा घ्यायच्याच आहेत आणि 2 धावा घेताना कदाचित स्ट्राईक सोहेलकडे राखायचं आहे, हे 2 गोष्टी होत्या. इंटेन्शन दिसून आलं होतं. आणि का राखायचं होतं म्हणजे सुहेलला स्ट्राईक वरती का आणायचं होतं ते देखील त्याने दाखवलंय. कारण सुहेल डाकुरे हाताचा फलंदाज आहे, चांगलं फील्ड झाले, डीपला क्षेत्ररक्षक होते, डीप स्क्वेअर लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झाले. 2 धावा या चेंडूवरती जरूर पूर्ण होतील, 2 धावांनी धाफलकामध्ये होईल वाढ. 17 धावा धाफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धाफलकावरती धावा आहेत त्या 17. आजच्या दिवसामध्ये 2 असे सामने पाहिले, एक तर मोठ्या धावसंख्येचा आपण 84 धावा केलेला मनोरेचा संघ पाहिलाय, उजव्याशीच्या बाहेर, जास्त बाहेर आहे, पंच सांगतात जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा होता पंचाकडनं, एक्स्ट्रा रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये, जास्त बाहेर खेळला होता. एक्स्ट्रा एफर्ट थोडासा लावला, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, खांद्याचा अतिरिक्त जोर देण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामध्ये दिशा भरकटली गेली. स्कोर 18 धावा धाफलकावरती आहेत. आता ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कबरच्या डोक्यावर लॉफ्टेड खेळला, पटला केला जातो, 1 धाव चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा चेंडूवरती पूर्ण होतील. 2 धावांनी स्कोरबोर्ड 20-20. बिनबाद 20 धावा. डायनामिक वसई संघ प्रथम बॅटिंग अर्थात टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली उत्तरच्या संघाने, बॅटिंग करण्याचा इथे आमंत्रण दिलं गेलं होतं डायनामिक वसईला आणि ते करताना सध्या 1.4 षटकांचा खेळ झालाय. धावा धाफलकावरती येते 20-20. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूला राईट आर्म अराउंड द विकेट, स्ट्रायकरला फलंदाज सोहेल. व्हाईट बॉल अजून एक एक्स्ट्रा रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये.
21 21 धावा धापलकावरती आहेत. गॉडसन किक स्ट्रायकर एंडला सोहेल. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह समोरच्या दिशेनं खेळाय लॉंग ऑफला फील्ड करतील. गॉडसन किकाला एक तर पहिले या षटकामध्ये विनिंद स्टंप जायचं नाहीये, स्टंपच्या दिशेने जायचं नाही. भले 1-2 वाईट होतील या षटकामध्ये, पण जी लेन राखायची आहे ना ती उजव्या एसटीच्या बाहेर ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवायची आहे. कदाचित ती जे इन्स्ट्रक्शन दिलं गेलं होतं कॅप्टननं की विदिन द स्टंप जायचं नाही आहे, थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर तुम्हाला गोलंदाजी हाताळायची आहेत आणि तेच काम आतापर्यंत गॉडसन किकाने केलंय. धावा धापलकावरती येते 22. 22 स्ट्रायकरला फलंदाज राजू मिश्रा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. पॉईंटचा क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला जाईल, फील्ड करेल तोपर्यंत एक धावे चेंडूवरती पूर्ण. शेवटच्या चेंडूवरती सिंगल. भले 2 वाईट जरूर आले. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, या षटकामध्ये 10 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती बिनबाद 23. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 23. तिसऱ्या षटकासाठी रायना लित्तूर. रायना लित्तूर क्रमांक 3चं महत्वाचं षटक आहे. हे मिडल ऑफ द ओव्हर आल्यात. हे षटक महत्वाचं आहे. या स्कोर बोर्डला जर थोडासा वेग द्यायचा, वेग वाढवायचा, धावा जर करायच्या तर कदाचित या षटकामध्ये 15-20 धावा अपेक्षित आहेत. डायनामिक वसई. स्ट्रायकरला राजू मिश्रा. फुलटॉस बॉल खेळाय जरूर. चेंडू त्याला डिमिट विकेटला क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या जवळ बरोबर एक धावे चेंडूवरती पूर्ण. एक धावे चेंडूवरती पूर्ण. एका धाव्यावरती समाधान. स्कोर जाऊन पोहोचला 24-24. 24 धावा धापलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एका बाजूला डायनामिक वसई आणि दुसऱ्या बाजूला यशमी तिरवान उत्तन. हे महत्वाचं षटक आहे आणि नेहमीच उत्तन संघ पहिल्यांदा का रायनल इत्तूर एक ऑलराऊंडर आहे, पण पहिली जबाबदारी ती गोलंदाजी. पहिला फर्स्ट प्रेफरन्स असो त्याला की अगदी टिचून मारा, टिचून मारा. बॅक ऑफ द हँड चेंडू हाताला होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्याने टिपलाय झेल आणि बॅट्समनचा संपलाय खेळ. परतावा लागले सोहेलला. पहिला फलंदाज बाद. थँक्यू. रायनलचा चेंडू होता. आत येणाऱ्या चेंडूवरती फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि एक आरामात झेल टिपला गेला. गडी फलंदाज बाद. क्रमांक 3चा फलंदाज मैदानावरती येतोय सादिक अन्सारी. दोन्ही खेळाडूंकडे पाहिलं तर राजू मिश्रा, सादिक अन्सारी अगदी अनुभव आहे आणि सध्या 40+ क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने तेही खेळतात. म्हणजे काही वेळेला वसई 11 टीमकडनं खेळताना बघताय. पालघरच्या खेळाडूंच्या सोबत देखील या खेळाडूला खेळताना पाहिले आणि आपल्या अनुभवाचा फायदा नेहमीच त्यानं आपल्या टीमला करून दिलाय. सादिक अन्सारी ऑन स्ट्राईक. त्यासाठी थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. शॉर्ट फाईनला एक शॉर्ट थर्ड मॅन, एक बॅकवर्ड पॉईंट. थोडंसं गलीच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहेत. कव्हरला फिल्डर. पहिला चेंडू गोलंदाजच्या डोक्यावर खेळाय. चेंडू झाला लॉंग ऑनला. उडी 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 वाला गाणा गा. चेंडू बॉल लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. अगदी खेचून मारला होता. तितकं एलिव्हेशन होतं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते. त्याच्या अगदी पुढे चेंडू पडला आणि
जम झाला, चेंडू डोक्यावरनं पार झालाय, चौकार. या चौकारनं धापलकामध्ये होईल वाढ. अपील झाले आणि पंचांचं बोट वर गेले का. बघूया पंच आपल्याबद्दल निर्णय नक्कीच कळवतील. पंचाचा निर्णय आहे, इट्स ओईटी आउट. फलंदाज बाद, फलंदाजाला परतावं लागले पहिल्या त्या दिशेनं गॉन. थँक्यू. मागचा चेंडू पाहिला तर कदाचित लक्षात येईल, अगदी विदिन द स्टंप बघा, ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन शपल केलं होतं. हा चेंडू बघा बॅक ऑफ द हँड रायनलचा अगदी पहिला पायावरती आदरायचं. पंचांची नक्कीच तिथं दर्शवला आणि पंचांचं बोट लगेच वर झालंय आणि परतावं लागले ते सादिक यांना. अमार क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर प्लेड ऑन झालेत का. प्लेड ऑन, यस प्लेड ऑन. अजून एक विकेट अमरला परतावं लागलाय, बॅक टू बॅक लागलाय दुसरा धक्का. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटला लागला आणि एस्टॅन वरती आढळलाय. प्लेड ऑन झालेत. एक विकेट गेला का नेहमीच दुसरा विकेट जातोय. रायनल इतुरचा चेंडू बघा ऑफ स्टंपच्या बाहेर होता, बॅटला लागला आणि स्टंपवरती आढळलाय. ती निराशा अमरच्या चेहऱ्यावरती दिसली. रायनलला माहिती पण नव्हतं. रायनल बाबा तो थोडासा चेंडूच्या पाठीमागे होता, पण तोपर्यंत यष्ट्या वरचा बेल्स जे डिस्ट्रॉय झालं होतं आणि ते दिसून आलं होतं. आता क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी युसुफ. अजून एक फलंदाज हॅट्रिक वरती आलाय. असा दिवस हॅट्रिक वाला आहे का. सकाळपासून हॅट्रिक 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 होत आहेत. असा दिवस लिहावा लागणार आहे. असं 14 डिसेंबर पाहिला तर काही जण सांगतात व्हॅलेंटाईन डे आहे, पण आज हॅट्रिक डे आहे. आज हॅट्रिक डे आहे कारण एकापेक्षा जास्त हॅट्रिक झाल्यात. ऑन हॅट्रिक. बॅक टू द बॉलर खेळला होता चेंडू, जोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा धावलकावरती 29 29 धावा धापलकवरती आफ्टर 3 ओव्हर स्कोर 29 29 धावा 3 गडी बाद 29. हलकीशी धुवून आणि पुन्हा एकदा येऊया. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकवरती येते 29 29 धावा धापलकवरती आहेत.
क्रमांक 14 षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बायस. आता नव्याने सुरुवात करावी लागणार. एका बाजूला राजू मिश्रा आहे, दुसऱ्या बाजूला युसुफ आहेत. बायस स्ट्रायकर यांना युसुफ धाबाय धापलकावरती 29-29. अपील झालंय. पंच सांगता थोडस बाहेर जात होता का काय. अगदी शेवटच्या क्षणी फटका ऑफर नव्हता केला. हा फटका खेळण्याचा प्रयत्नच केला गेला नव्हता. नॉन ऑफरिंग शॉट असा होता. फक्त एकच सुदैव होतं की बाबा बघा फटका ऑफर नव्हता केला, पण पंचांनी योग्य विश्लेषण दिले. बाबा तो स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. आत आलाय थोडंसं क्रॅम्प केलं गेलं होतं. आत आलेल्या चेंडूवरती लेग बायचा इशारा होता पंचाकडनं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण होतील. स्कोर 30-30. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 10. तिसऱ्या षटकाला रायनल इत्तूरचं, ज्याच्यामध्ये 3 विकेट आल्या आणि 6 धावा खर्च केल्या गेल्या. त्या 3 विकेटनं पुन्हा एकदा बॅकफूटवरती आलाय तो डायनॅमिक वसईचा संघ. एकदा फ्रंटफूटवरती यायचं, मागे सरायचं तर मोठी झेप घ्यायची. लॉंग जम्प करण्याचा प्रयत्न. अपिश थोडासा खेळला होता ड्राईव्ह समोरच्या दिशेनं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण पुरा करतोय राजू मिश्रा. स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत, कारण मागच्या षटकामध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव घेतल्यानंतर नॉस्ट्राईक एंडला उभे होते. त्याच्यामुळे हे सगळं आहे. तर त्याच एंडनं हवेच्या सदीनं बॅटिंग करायची होती जिथे नॉस्ट्राईक एंडला होते. आता बायस दुसऱ्या बाजूला फलंदाज युसुफनं फटका खेळला जरूर. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला फिल्डर आहेत. बघूया काय घडलंय तिथे, कारण जे एक्सप्रेशन आहेत चेहऱ्यावरती दाखवतात की पंच इशारा करतात. 86 षटकार. झेल टिपला जरूर, पण तोपर्यंत बघा बरोबर जेटीसीच्या कॅमेरामॅनने बिलकुल सही वक्त पे सही कॅच किया आहे. म्हणजे कॅच तिकडे फिल्डरने घेतला, पण त्याला कॅमेऱ्याने देखील योग्य पद्धतीने कॅच केलंय. वाईट बॉलचा इशारा. आणि मुलाला म्हणते आम्हाला माहिती आहे बाबा लगानवाला सीन हुआ है वहाँ थोडासा. स्कोरबोर्ड 38-38. 38 धाबा धापलकावरती आहेत. नगरसेवक चषक 2026 आपण पाहतायत. ऑफिस बॉईज व फॉलो बॉईज आयोजित ही स्पर्धा. आजचा दिवस दुसरा, उद्या ग्रँड फायनलचा दिवस आहे. अगदी फायनल डे उद्या असणार आहे या स्पर्धेचा. एक संघ क्वालिफाय होणार आहे. स्पेलेकच्या दिशेने चेंडू खेळला जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील वेगानं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धाव्याने धापलकामध्ये होईल. वाढ स्कोर जाऊन पोहोचेल तो 39-39 धावा. धापलकावरती हळूहळू थोडंसं कव्हरअप करतोय यासाठी, कारण हा सामना जसा पहिल्या 2 षटकामध्ये 23 धावा आल्या होत्या, पण मागच्या जर 11 चेंडूचा खेळ पाहिला तर मागच्या 11 चेंडूवरती 16 धावा आल्यात. पहिला सुरुवात चांगला होता, स्टार्ट चांगला होता, पण मागच्या 11 चेंडूवरती 16 रन आल्यात. पहिला लेग स्टम्पच्या बाहेर गेला, पुल करायचा होता. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक थोडंसं दूरवरती. एक धावा चेंडूवरती पूर्ण. जोपर्यंत एव्हीएन येतील 2 धावा चेंडूवरती पूर्ण करतोय. 4 षटकांचा खेळ झालाय पूर्ण, आणि 4 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावा आहेत धापलकावरती 41 आफ्टर 4 ओव्हर. स्कोर 41. लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 गडी बाद 41. थँक्यू. पहिलं षटक 13 धावांचं, त्यानंतर 10 धावांचं, तिसरं षटक 6 धावांचं, मागचं षटक आले 11 धावांचं. आणि त्याच करता शेवटचं षटक हाताळण्यासाठी ज्यानं 6 धावा खर्च केल्या, 3 विकेट प्राप्त केल्या, रायनल इत्तूर शेवटचं षटक हाताळण्यासाठी
सज्ज झालेत. रायनल इथूर सध्या स्ट्रायकरला फलंदाज युसुफ. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. समोरच्या दिशेने खेळाय चेंडू लॉंग ऑफला फील्ड करतील. थ्रो येईल तो परत दोन धावा या चेंडूवरती पूर्ण केले जातात. स्ट्रायकर पुन्हा एकदा युसुफकडे येते. स्ट्राईक युसुफकडे आलाय. स्कोर 43-43. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. रायनल इथूर सज्ज होतील गोलंदाजीसाठी. शेवटचे 5 चेंडू इनिंग मधले 5 चेंडू. फुलटॉस बॉल कसा मिस केला तेच आहेत, कारण 2 नावा झाल्यात. एक बॅटला लागला थोडासा, तो मिस कसा झाला त्याचा विचार युसुफपेक्षा राजूबाईने जास्त केला होता की भाई फुलटॉस कैसे आपने मिस किया. पण माइंडसेट नव्हता तो, फटका खेळायचा माइंडसेट तुमचा नव्हता, तेच कारणासह त्या चेंडूला मिस केलं गेलं होतं. 44 धावा धाफलकावरती 44. मागच्या सामन्यामध्ये जसं 50+ धावा झाल्या होत्या, किमान तेवढ्या धावा पाहिजे. 50, 52, 55. पण रायनल इथूर आहे आणि चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा मारा. जे बॅकलिप मागे जाते ना, ते बॅकलिप लवकर खाली आणावे लागते. मोठा फटका खेळताना बॅकलिप जितकी मागे जाते तितकी पुढे जर स्विंग झाली तर फटका नक्कीच बॉन्डलाईनच्या बाहेर तो चेंडू जाऊ शकतो, पण बॅकलिपला लवकर खाली आणावं लागतंय. चांगली गोलंदाजी रायनल इथूर यांची. क्रीजचा पुरेपूर वापर, त्याने क्रीजचा वापर करत होते. हा फटका खेळा जरूर क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याने टिपलाय हा झेल. विकेट. युसुफ फलंदाज बाद. थँक्यू. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता. रायनल इथूर यांचा खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी टिपलाय हा झेल. हितेन क्रमांक 6 वरती बॅटिंगसाठी हितेन. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मध्ये. लास्ट 2 बॉल. क्लीन बॉल. हितेन आले आणि हितेन चालले. फायफर असा दिवस असा आहे ना, मी म्हटलं हॅट्रिक वाला दिवस, व्हॅलेंटाईन डे वाला, तसा फायफर वाला आहे. हा दुसरा गोलंदाज ठरलाय रायनल इथूर, ज्याने 5 विकेट. टाळ्यांचा गजर रायनलसाठी होईल. फायफर पूर्ण करणारा असा दुसरा गोलंदाज रायनल इथूर. थँक्यू. फायफर पूर्ण करणारा एक तर आहे, त्याने 5 विकेट घेतल्यात. एक उच्चांक त्याने बनवलाय, पण दुसऱ्याच्या अगदी जवळ आहे. याचा अर्थ हॅट्रिक वरती पुन्हा एकदा आलाय. 2 वेळा असं घडलंय. रायनल इथूर ऑन हॅट्रिक. स्क्रीन वरती 2 वेळा आले. 3ऱ्या ओव्हर मध्ये आलं, 5व्या ओव्हर मध्ये आलं ऑन हॅट्रिक. पायावरती चेंडू आदळला पंचांचं बोर्डवर. एका सामन्यामध्ये 2 विक्रम करणारा, हॅट्रिक, 6 विकेट घेणारा एकमेव गोलंदाज ठरलाय रायनल इथूरनं. मागच्या सामन्यामध्ये धीरजनं 5 विकेट घेतले होते, त्याच्यावरती बाजी उलटवले. 6 विकेट रायनल इथूरच्या नावावरती. थँक्यू. डायनामिक वसई 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 45-46 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 विकेट, 6 गडी बाद, 45 आणि 6 विकेट घेतले तर रायनल इथूरनं. बाकीच्यांना संधी दिली नाहीये, चान्स दिला नाहीयेत. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो कशा पद्धतीने केला जाईल आणि रोखण्यासाठी डायनामिक वसई सज्ज आहेत. एक हलकीशी 2 कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. पुन्हा एकदा निशांतजी पाटील जॉईंट होतील आपल्या
कॉमेंट्री बॉक्समध्ये. तोपर्यंत ऐकूया डीजे वरती 1-2. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं हॉपीज बॉईज फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026 या स्पर्धेचा दुसरा दिवस सुरू असलेला सामना यस्मित 11 उतन आणि त्यांच्या विरुद्ध डायनामिक वसई या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती 45 धावा जोडल्या आणि 46 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलेलं आहे यस्मित उतन या संघासमोर. सागरजी भोईर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. यस्मित 11 उतन हा संघ जबरदस्त कामगिरी. रायनल इतूरचं कौतुक करावं लागेल. 2 षटकामध्ये आतापर्यंत त्याने 6 विकेट घेतल्यात आणि फक्त 10 धावा त्याच्या गोलंदाजीवरती खर्च झाल्या आणि विकेट हॅट्रिक घेणारा आणखीन एक गोलंदाज ठरला या स्पर्धेमधील. आतापर्यंत 5 गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतलेली आहे या स्पर्धेमध्ये आणि फायपर कंप्लीट करणारा दुसरा गोलंदाज ठरलेला आहे रायनल इतूर. दीपेशजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे ते आयोजक देखील आहेत. निखिलजी पाटील यांच्या सोबतीने खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन फॉलो बॉईज हॉपीज बॉईजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करा, लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. सलामीची जोडी मैदानावरती यस्मित 11 उतन संघ आपण मैदानामध्ये पाठवायची आहे. जबरदस्त क्रीडा स्पर्धा खऱ्या अर्थानं नगरसेवक चषक 2026 आपल्याला पाहायला मिळते. कार्यसम्राट विकास पुरुष सन्माननीय कन्या भोईर साहेबांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन. अर्थातच नगरसेवक चषक 2026 नवनिर्वाचित नगरसेवक आहेत आणि खऱ्या अर्थाने चौथ्यांदा नगरसेवक म्हणून त्यांची निवड झालेली आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खूप चांगलं कार्य या संपूर्ण परिसरामध्ये कन्या भोईर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन हॉपीज बॉईज आणि फॉलो बॉईज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच नगरसेवक चषक 2026 तुम्ही पाहताय. चला सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. यस्मित 11 उतन संघ आज मैदानामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना अप्रतिम खेळ गोलंदाजाच्या माध्यमातून राहिला. कालच्या दिवसामध्ये फलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली या मैदानावरती. सातत्याने षटकार चौकारांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. आज गोलंदाजाने प्रभावित केलंय. मागील मॅचमध्ये NCC नारंगीच्या गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी केली आणि याही मॅचमध्ये यस्मित 11 संघाच्या गोलंदाजाने देखील चांगली कामगिरी केलेली आहे. रायनल इतूरने तब्बल 6 विकेट या मॅचमध्ये घेतलेले आहेत. सलामीची जोडी मैदानावरती एका बाजूला मॅक्सवेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीला इव्हियन मेंडोसा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने इव्हियन मेंडोसा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि इव्हियन मेंडोसा हा खऱ्या अर्थानं अँड्रॉइड फोनच्या ॲप्लिकेशन सारखा आहे. कारण त्याच्या अपडेटनुसार त्याला जर पाहिलं तर अपडेट येत असतात. अप्रतिम कामगिरी करण्यासाठी इव्हियन मेंडोसा जाणला जातो आणि या सलामीला आलाय मॅक्सवेलच्या सोबतीला आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं तर 46 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलेलं आहे यस्मित 11 उतन संघ. मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय सागरजी भोईर यांचा संघ तुम्ही पाहताय. चला स्पीडअप करा. डायनामिक वसई संघ आपण फिल्डिंग सेटअप करायची आहे. पंचांचा देखील अधिकृत इशारा येतोय. सामन्याला होती सुरुवात. राजू मिश्रा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. डायनामिक वसई राजू मिश्रा वलयांकित नाव आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 40+ क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. एक चांगल्या धाटणीचा तो खेळाडू आहे. आज देखील या मॅचमध्ये राजू मिश्राच्या बॅटमधून 17 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 10 चेंडूचा त्याने सामना केला. एक षटकार आणि चौकार देखील आपण पाहिला आणि 17 धावांवरती तो बाद झाला. या मॅचमध्ये नाबाद राहिला. 17 धावांवरती नाबाद राहिला राजू मिश्रा आणि एका बाजूला विकेटची पडझड पाहायला मिळाली आणि त्याची निराशा
खेळाडू कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, कारण डाव संपल्यानंतर राजू मिश्रा भरपूर निराश झाला होता आणि खेळाडू कक्षामध्ये डगआउटमध्ये अगदी त्याचा जर पाहिलं तर निराशीपणा आपण पाहिला, भरपूर निराश झाला होता. कारण एका बाजूला तो खेळत होता परंतु समोरच्या बाजूने त्याला चांगली साथ मिळत नव्हती आणि त्याचमुळेच की काय या मॅचमध्ये 45 धावांवरती डायनामिक वसई संघ थांबला. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती अम्मार हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंड वरती मॅक्सवेल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक गॅप मध्ये केलेत, बॉल चाललाय वाईड ऑफ लॉंग ऑफ रिजनला, फिल्डर आहे त्या ठिकाणी, बॉल थांबणार नाही, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, मॅक्सवेलच्या बॅट मधून आलाय चौकार. थँक्यू. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, खऱ्या अर्थानं गॅप मध्ये खेळले होते आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना चौकार पाहायला मिळाला. अम्मारच्या विरोधात फटका आलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंडला कॅश्मीरो आपल्याला पाहायला मिळतोय. मॅक्सवेल अजून आलेला नाहीये बॅटिंग करण्यासाठी, कॅश्मीरो आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीला इव्हेन मेंडोसा हा फलंदाज देखील मैदानावरती तुम्ही पाहताय. यावेळेस देखील कॅश्मीरच्या बॅट मधून मोठा फटका, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, आणखीन एक धमाका या मॅच मध्ये. थँक्यू. काय जबरदस्त फटका, कॅश्मीरो अप्रतिम बॅटिंग करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि लगेच दुसऱ्या चेंडूवर देखील षटकार पाहायला मिळाला. अम्मारच्या विरोधात षटकार ठोकलाय. जबरदस्त बॅटिंग, संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 10 या आकड्यावरती. गोलंदाज अम्मार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, पुलटाच बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय, नो बॉल. भीमर चेंडू पाहायला मिळतोय. खराब गोलंदाजी अम्मारच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल. शरीरभेदी चेंडू पाहायला मिळाला आणि पंचाने नो बॉल घोषित केलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 11 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू होता, फ्रीटचा चेंडू आहे आणि फ्रीटच्या चेंडूवरती अपील केली जाते, कारण मागील चेंडू नो बॉल टाकला होता आणि ते फ्रीटचा चेंडू होता. लेगबाईच्या स्वरूपात धाव मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 12 धावा. 12 धावा धावफलकावरती, 46 धावांचं टार्गेट. डायनामिक वसई अर्थातच राजू मिश्रा यांच्या संघाने टार्गेट ठेवलेलं आहे आणि इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज अम्मारला, स्ट्रायकिंग एंडला एव्हियन मेंडोसा हा फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस इव्हेंटच्या बॅट मधून देखील मोठा फटका, आडव्या बॅटनं चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग यस्मित 11 उतन संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ते 18 धावा. काय जबरदस्त सुरुवात राहिलेली आहे. 46 धावांचं टार्गेट. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 18 धावा बनल्यात. अमार यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. चेंडूवाला डॉट. पहिल्या षटकामध्ये धावा आलेत. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न यस्मित 11 उतन संघाने आतापर्यंत केलेला आहे. जबरदस्त सलामी भागीदारी पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. अम्मार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट. मागील चेंडूवरती कमबॅक केलाय. चांगला चेंडू त्याचा पाहायला मिळाला.
हो खोलवटापणे चेंडू आहे परंतु सरळ बॅटनं समोर लॉफ केलाय सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक षटकार या मॅच मध्ये थँक्यू काय जबरदस्त बॅटिंग दोन्ही फलंदाजांनी केलेलं आहे काश्मीरच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळाला एव्हीएन मेंडोसा त्याच्या बॅटमधून देखील 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत दोन्ही फलंदाजाने आपले इरादे स्पष्ट केलेत पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला 46 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत 46 धावा धाफलकावरती बनल्यात दोन्ही फलंदाजाने आपले इरादे स्पष्ट केलेत आणि त्यांचा आविर्भाव सांगून जातोय की त्यांच्यासाठी हा सामना किती महत्त्वाचा आहे कारण पहिल्या षटकामध्ये 24 धावा बनल्यात 46 धावांचं टार्गेट अम्मारच्या विरोधात धावा आल्यात षटक क्रमांक 2 सोहेल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सोहेल यांना कमबॅक करावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा बनल्यात थोडासा दबाव डायनामिक वसई या संघावरती जाणवतोय आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या स्पर्धेमध्ये देखील खेळताना संघ पाहायला मिळतोय सुरुवातीला जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये वसई कोलिवाडा सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये देखील या संघाला खेळताना आपण पाहिलं आणि आता जर पाहिलं तर नगरसेवक चषकामध्ये डायनामिक वसई संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती सोहेल फिरकीपट्टू फिरकीचा जादूगार खऱ्या अर्थानं दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची कसब ठेवणारा गोलंदाज आहे यावेळेस स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय कटरचा वापर केलाय स्ट्रायकिंग एंडला कॅश्मीरो आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले आणि तदनंतर जर पाहिलं तर सलगचे 3 चेंडू डॉट खेळलाय कॅश्मीरो या मॅच मध्ये कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु लाईन लवकर पिक केली आणि सरळ चेंडूला लॉफ केलाय पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे वेट फॉर द अंपायर सिग्नल चौकार की षटकार परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार काश्मीरच्या बॅटमधून यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न कव्हर क्षेत्रामधले खेळलेत फिल्डर त्या ठिकाणी धावतायत एक धाव मिळाली सेकंडचा कॉल केलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण त्या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न परंतु बॉल थांबत नाही आणखीन एक चौकार या मॅच मध्ये आलाय चौकार थँक्यू या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 32 धावा काय जबरदस्त कामगिरी यस्मित 11 उत्तम संघाची आपल्याला पाहायला मिळते सोहेलच्या षटकामध्ये देखील सलगचे 2 चौकार आलेत पूर्णपणे बॅकफुटला गेलाय डायनामिक वसई संघ बॅटिंग करत असताना सुरुवात चांगली झाली परंतु विकेटची पडझड आणि गोलंदाजी करत असताना देखील आतापर्यंत खराब गोलंदाजी पाहायला मिळते इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये कव्हर रिजनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी एकच धाव मिळेल काश्मीरो या फलंदाजाला या एका धावेनं संघाची धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 33 धावा दाफलकावरती या मॅच मध्ये सोहेल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ईव्हीएनसाठी समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक पाहायला मिळते स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी बॉल जातोय समोरच्या दिशेने फिल्डर येतात लॉंग ऑनला बॉल सीमारेषेच्या पलीकडे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय इव्हेन मेंडोसाच्या बॅटमधून आलाय चौकार थँक्यू संघाची धावसंख्या दाफलकावरती 37 धावा स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला चेंडू पाहायला मिळते कमी गतीने चेंडू टाकलाय आणि ते चेंडू आलेला आहे डॉट 2 षटकांचा खेळ संपलाय 46 धावांचा पाठलाग करत असताना यस्मित 11 उतन अर्थातच सागरजी भोईर यांच्या संघाने दाफलकावरती धावा बनवल्यात बिनबाद 37 धावा पहिल्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे काश्मीरो आणि इव्हीएन मेंडोसा
या दोन फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम कामगिरी राहिलेली आहे. आज संघामध्ये मॅक्सवेल देखील आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात केलेली आहे आणि आतापर्यंत या मॅचमध्ये अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केलाय. आदरणीय सन्माननीय महेंद्रजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये त्यांची देखील भरपूर मेहनत आपल्याला पाहायला मिळते. रविकांतजी पाटील यांचा देखील उल्लेख करावा लागेल. एवन जोडी आहे महेंद्रजी पाटील आणि रविकांतजी पाटील, दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाची, आणि प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचं खूप चांगलं कार्य सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 अरमान बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला कटरचा वापर केलाय, लेग कटरचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. इथे चेंडू आलेला आहे डॉट. कॅश्मीरो स्ट्रायकिंग एंडवरती आहे. कॅश्मीरोच्या बॅटमधून देखील आतापर्यंत या मॅचमध्ये आपण षटकार पाहिलाय, चौकारही पाहिलाय. चांगली बॅटिंग आतापर्यंत दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी केलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. अरमान कमबॅक करावा लागेल. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील, कारण आजच्या दिवसामध्ये धावा रोखताना देखील आपण गोलंदाजांना पाहिलाय. हो, खोलवर टप्प्याने चेंडू आहे. समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. फिल्डिंग चांगली. एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 38 धावा. धावफलकावरती आणखीन 8 धावांची आवश्यकता आहे. अगदी सोपं समीकरण आहे. येणारे 16 चेंडू 8 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये पूर्णपणे मागे राहिलाय डायनामिक वसई संघ. या मॅच मध्ये धावा बनल्या नव्हत्या. पहिल्या डावामध्ये धावांसाठी संघर्ष. गोलंदाजी करत असताना जी सुरुवात हवी होती ती सुरुवात देखील मिळाली नव्हती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. 39 धावा धावफलकावरती. राजीव मिश्रा निराश असेल. खऱ्या अर्थानं पहिल्या डावामध्ये त्यांनी बॅटिंग चांगली केली, त्याला साथ मिळाली नाही. गोलंदाजी करत असताना देखील गोलंदाजांकडून जी अपेक्षा वर्तवली होती ना, त्या पद्धतीने कामगिरी देखील झालेली नाही या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. अरमान. हो, यावेळेस देखील खोलवर टप्प्याने चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. स्वतः अरमान त्या ठिकाणी पोहोचतोय. एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 40 या आकड्यावरती. अरमानने या षटकामध्ये गोलंदाजी चांगली केलेली आहे. मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. 3 चेंडू टाकलेत, फक्त 3च धावा त्याने खर्च केल्यात. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. आणखीन या मॅच मध्ये 6 धावा बनवायच्या आहेत यस्मित 11 उत्तन या टीमला. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, चांगला कटरचा वापर करतोय. लेग कटर या ठिकाणी पुन्हा एकदा टाकलाय. फलंदाजाला थांबवलंय. कॅश्मीरो अरमानच्या विरोधात संघर्ष करतोय. चांगली गोलंदाजी. खऱ्या अर्थानं अरमानने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे ना, तशीच गोलंदाजी सुरुवातीला हवी होती डायनामिक वसई संघासाठी, परंतु तसं काही घडलेलं नाही या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस मोठा फटका. मॅच फिनिश. सामना इथे जिंकलेला आहे यस्मित 11 उत्तन या संघाने. अभिनंदन, अभिनंदन. अप्रतिम खेळ या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि डायनामिक वसई या संघाचा मोठा पराभव या मॅच मध्ये यस्मित 11 उत्तन संघाने केलेला आहे. जबरदस्त कामगिरी. पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना तब्बल 6 विकेट ज्या गोलंदाजाने घेतल्या. विकेट हॅट्रिक घेतली. असा गोलंदाज यस्मित 11 उत्तन संघाचा ठरलेला आहे. मॅन ऑफ द मॅच हिरो अर्थातच रायनल इतूर. या रायनल आमच्या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारा. तब्बल 6 विकेट या मॅच मध्ये रायनलने घेतल्या. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं. एनसीसी नारंगी यस्मित 11 उत्तन संघाचा कॅप्टन आपण देखील यायचं. आपण टॉस करतोय. यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील